संदर्भामध्ये आपण जाणून घेणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्राचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे की या अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. वैयक्तिक आर्थिक घटक म्हणजे विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, अशा अर्थव्यवस्थेतील लहान लहान आर्थिक घटकांचा अर्थात वैयक्तिक घटकांचा अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक गुंतवणूक अशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेतले हे लहान लहान घटक असतात. या घटकांचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे वस्तू, सेवा व उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला मूल्य सिद्धांत म्हणूनही ओळखतात. तर अशा पद्धतीनं किंमत सिद्धांताचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे असं आपल्याला वैशिष्ट्यांच्या संदर्भामध्ये म्हणता येतं. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे आंशिक समतोलाचा अभ्यास केला जातो. एखाद्या विशिष्ट वस्तूची किंमत कशी ठरते तर त्या वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनाने ठरते. या आंशिक समतोलाचा अभ्यास या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अर्थव्यवस्थेमध्ये सर्वसाधारण समतोल कसा प्रस्थापित होतो याचा अभ्यास या ठिकाणी केला जात नाही, तर या ठिकाणी आंशिक समतोलाचा अभ्यास केला जातो. विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब त्यांचे आर्थिक निर्णय घेत असताना कशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी आंशिक समतोल प्रस्थापित करतात याचा अभ्यास या सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आंशिक समतोलाचं विश्लेषण करत असताना या घटकांना इतर आर्थिक घटकापासून बाजूला करून त्याचा त्या ठिकाणी स्वतंत्र आणि तपशीलवार अशा स्वरूपाचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. यानंतरच वैशिष्ट्य विषयित करत असताना की विशिष्ट गृहीतांवर आधारित असणारं हे शास्त्र आहे. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातले अनेक सिद्धांत, उदाहरणामध्ये घटत्या उपयोगितेचा सिद्धांत, मागणीचा सिद्धांत, पुरवठ्याचा सिद्धांत असे अनेक सिद्धांत हे गृहीतांवर आधारित असते. या सिद्धांताची सुरुवातच मुळे इतर परिस्थिती कायम असताना या वाक्यानं होत असते. तर साधारणपणे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेमध्ये कुठली गृहीतक धरतं म्हणजे कुठली परिस्थिती कायम आहे असं गृहीत धरतं, तर आपल्याला असं म्हणता येतं की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा आहे, पूर्ण रोजगाराची परिस्थिती आहे, शुद्ध भांडवलशाही अर्थव्यवस्था अस्तित्वात आहे, सरकार निर्हस्तक्षेपाच्या धोरणाचा पुरस्कार करतं. अशा अनेक घटकांवरती, अशा अनेक गृहीतांवरती या अर्थशास्त्राचे सिद्धांत हे आधारित असतात. खरं म्हणजे सिद्धांतामध्ये सोपेपणा आणि सुटसुटीतपणा यावा म्हणून अशा पद्धतीनं ही परिस्थिती कायम आहे अशा स्वरूपाचं या ठिकाणी गृहीत धरण्यात आलेलं आहे. यानंतर आपल्याला की विभाजन पद्धतीचा अवलंब या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अर्थव्यवस्थेतील संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. तर अर्थव्यवस्थेतील जे समुच्चयात्मक घटक असतात त्याचे लहान लहान भागामध्ये विभागणी केली जाते आणि विभागणी करून स्वतंत्र पद्धतीने आणि तपशीलवार त्यांचा अभ्यास
त्या ठिकाणी केला जातो. उदाहरणामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी वैयक्तिक उत्पन्नामध्ये केली जाते. समग्र मागणी मधील वैयक्तिक मागणी. तर अशा पद्धतीनं या शास्त्राचा अभ्यास करत असताना, या शाखेचा अभ्यास करत असताना विभाजन पद्धतीचा अवलंब केला जातो. लहान लहान घटकांना या मोठ्या घटकापासून वेगळं करून त्याचा तपशीलवार आणि स्वतंत्र स्वरूपामध्ये अभ्यास हा केला जातो. अर्थात विभाजन पद्धतीचा अवलंब करणारी ही अर्थशास्त्रातली शाखा आहे. यानंतर सीमांत तत्वाचा वापर. आता सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषणाचं हे मुख्य साधन आहे, सीमांत तत्व. आता सीमांत परिमाण म्हणजे काय? तर सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण उत्पादनावरती होणारा परिमाण. एकूण उत्पादनामध्ये काय बदल झाला? एक नगसंख्या वाढली किंवा एक नगसंख्या कमी झाला तर त्याचा एकूण उत्पादनावरती काय परिणाम होतो, त्याच्यामध्ये काय परिवर्तन होतं. तर याचा अभ्यास सीमांत परिमाणामध्ये केला जातो. अर्थव्यवस्थेतले अनेक निर्णय या तत्वाच्या आधारे घेतले जातात. उपभोक्ते आणि उत्पादक त्यांच्या समोर जे आर्थिक प्रश्न आहेत त्या आर्थिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सीमांत तत्वाचा उपयोग हा करत असतात. यानंतर आपल्याला बाजार रचनेचे विश्लेषण. अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा अशा अनेक स्वरूपाचे बाजाराचे प्रकार असतात. या बाजाराच्या प्रकारामध्ये या बाजाराची कार्यपद्धती कशी आहे, त्या ठिकाणी उत्पादन कसं केलं जातं, वस्तूच्या किमती कसे ठरतात, अशा बाजाराच्या विविध कार्यपद्धतींचा अभ्यास आम्हाला जर समजून घ्यायचा असेल तर आम्हाला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. आणि म्हणून बाजार रचनेचं विश्लेषण या ठिकाणी अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील केवळ वैयक्तिक आर्थिक घटकांचाच अभ्यास करतात. त्या अर्थव्यवस्थेतील समुच्चयात्मक अशा स्वरूपाच्या मोठ्या घटकांचा अभ्यास करत नाही. आता उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेच्या समोर बेकारीचा प्रश्न आहे, वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न आहे, दारिद्र्याचा, उत्पन्नातील आणि संपत्तीच्या विषमतेचा प्रश्न आहे, अर्थव्यवस्थेतल्या व्यापार चक्राचे सिद्धांत आहे, तेजी मंदी आहे. तर हे सगळे विषय सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या कक्षेच्या बाहेर आहेत. या अर्थव्यवस्थेला भेडसावणाऱ्या मुख्य प्रश्नांचा अभ्यास या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही. या अर्थानं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यासाचा विषय हा सीमित आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. तर यानंतर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व या संदर्भामध्ये जाणून घेऊया. आपण सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या महत्त्वाच्या पैलूंविषयी पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा किंवा किंमत निर्धारण. वस्तू, सेवा आणि त्याचबरोबर विविध उत्पादन घटकांच्या किमती कशा निश्चित होतात याचा अभ्यास
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अर्थात वस्तू, सेवा आणि उत्पादन घटकांच्या किमती कशा ठरतात हे पाहण्यासाठी आपल्याला सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये डोकावून पाहावं लागतं. यानंतरचा दुसरा मुद्दा मुक्त बाजार अर्थव्यवस्था. ही जी मुक्त बाजार अर्थव्यवस्था आहे, या मुक्त बाजार व्यवस्थेच्या कार्यप्रणालीच्या संदर्भामध्ये अर्थात कामकाजाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायचं असेल तर आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास हा करावा लागतो. या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन कसं केलं जातं, ते किती प्रमाणामध्ये केलं जातं, त्याचं वितरण कसं केलं जातं, अशा विविध घटकांच्या संदर्भामध्ये सविस्तर अशा स्वरूपाचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मुक्त बाजार व्यवस्थेमधला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे किंमत निर्धारण. तर किंमत निर्धारण यंत्रणेचा अभ्यास सुद्धा या ठिकाणी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अर्थात मुक्त अर्थव्यवस्थेच्या बाजार पद्धतीशी संबंधित असणाऱ्या विविध घटकांचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर विदेशी व्यापाराच्या संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे, दोन देशातील चलनाच्या विनिमय दराची निश्चिती, जकातीचे परिणाम यासारख्या आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित असणाऱ्या विविध घटकांचा सविस्तर आणि विस्तृत अशा स्वरूपाचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये हा केला जातो. हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं एक महत्त्वाचा पैलू आहे, एक महत्त्वाचा बिंदू आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. यानंतर आहे आर्थिक प्रारूपांची निर्मिती. अर्थव्यवस्थेतल्या अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीच्या आर्थिक प्रश्नाच्या म्हणजे हे आर्थिक प्रश्न समजून घेण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये अत्यंत साध्या प्रारूपांची निर्मिती केली जाते आणि या प्रारूपांच्या अभ्यासावरून हे सर्व आर्थिक आणि गुंतागुंतीचे प्रश्न सहजासहजी समजण्यामध्ये मदत होते. त्याचबरोबर विविध संज्ञा, संकल्पना, आर्थिक परिभाषा, विविध आर्थिक प्रश्नांचे विश्लेषणाची नवनवीन साधनं या विविध माध्यमातून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राने अर्थशास्त्राला खऱ्या अर्थानं समृद्ध करण्याचं काम केलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा हा की अर्थव्यवस्थेतील आर्थिक आणि गुंतागुंतीच्या सोडवणुकीसाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये साधे प्रारूप निर्माण केले जातात. हा एक महत्त्वाचा पैलू सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतो. यानंतर व्यावसायिक निर्णय. उद्योजक असतील, इतर व्यावसायिक असतील, यांना वस्तूच्या किमती किती ठेवायच्या, उत्पादनावरती खर्च किती करायचं, महत्तम उत्पादन आणि महत्तम नफा अशा विविध प्रश्नांच्या संदर्भामध्ये व्यावसायिकांना
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील हे आर्थिक सिद्धांत मार्गदर्शन करण्याचं काम करत असतात आणि या सिद्धांताच्या आधारे हे व्यावसायिक विविध अशा स्वरूपाचे निर्णय घेत असतात. अर्थात अनेक व्यावसायिकांना अशा स्वरूपाचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे मार्गदर्शन हे उपयुक्त ठरतं. व्यावसायिकांबरोबरच शासनाला सुद्धा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे अत्यंत उपयुक्त ठरत असतं. शासनाला विविध आर्थिक निर्णय घ्यावे लागतात, आर्थिक धोरणं ठरवावी लागतात. ही आर्थिक धोरणं ठरवत असताना किंमत विषयक धोरण, कर विषयक धोरण, सार्वजनिक खर्चासंबंधीचं धोरण, अशा अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये अशा अनेक आर्थिक धोरणाच्या निश्चितीमध्ये सरकारला मार्गदर्शन करण्याचं काम सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र करत असतं. या अनेक आर्थिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सरकार सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करत असतं. हा अभ्यास सरकारला मार्गदर्शन करण्याचं काम करत. तर अशा पद्धतीनं सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे शासनाला सुद्धा अत्यंत उपयुक्त अशा स्वरूपाचं आहे. त्यानंतर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रानं कल्याणकारी अर्थशास्त्राचा पाया घातलेला आहे. हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार आहे. खऱ्या अर्थानं आर्थिक कल्याणाचा पाया घालण्याचं काम या अर्थशास्त्राने केलेलं आहे. तर या संदर्भामध्ये उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचा कार्यक्षमतेने वापर करून समाजाचं महत्तम कल्याण कसं साध्य करायचं याचं मार्गदर्शन सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या माध्यमातून होतं. आर्थिक कल्याणाच्या निकषाची चिकित्सा सुद्धा या अर्थशास्त्रामध्ये केली जाते. तर अशा पद्धतीनं व्यावहारिक पातळीवर आणि त्याचबरोबर सैद्धांतिक पातळीवरती सुद्धा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे अत्यंत उपयुक्त आहे. अत्यंत महत्त्वाचं काम या अर्थशास्त्राचं आहे. दोन्हीही व्यावहारिक आणि सैद्धांतिक बाबतीमध्ये मार्गदर्शन करण्याचं काम हे अर्थशास्त्र करत असतं.